साथ देतील राजेश महाराज नावडगावकर. संताची पायी हा माझा संताची पायी हा माझा संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झालो त्यांचा तिची माझे हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी भागलिया मज वाहतील कडी त्यांची आणि जोडी सर्व सुख तिची माझी हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवीन आवडी तुका म्हणे शेष सेवीन आवडी वचन नमुनी बोलिले ते त्याची माझी हित करीते सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. प्रस्तुत किती वर्षापासून 68 वा म्हणजे अमृत महोत्सवाकडे सप्ताह वाटचाल करायला म्हणा गेली 66 वर्षाची वार्षिकक्रमाने चालत असलेली ही पवित्र सप्ताहाची परंपरा अविरतपणे जोपासायचं काम ग्रामस्थ मंडळ आनंदवाडीकर करतायत. आज 4थ्या दिवसाची सेवा ग्रामस्थ मंडळाच्या प्रेमाखातर विशेष आमचे अनिरुद्ध महाराज गलांडे यांच्या माध्यमातून आवर्जून सेवा योगानं माझ्याकडे चिंतनातला अभंग मला वाटते बहुतेक भजनी मंडळाच्या पाठात संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा सरळपंथी संत प्रकरणातील असून या भंगाद्वारे तुकोबारा संत जीवाचं कसं हित करू शकतात हे सकारात्मक केलेलं चिंतन म्हणजे हा अभंग परमार्था सुखी संसार. विषय कोणताही असला क्षेत्र कोणतंही असलं तरी अगदी साध्या गावठी भाषेत म्हणजे पोटाला पोटभर खायचं असलं की धंद्यात इमानदारी करावं लागते. कशाची गरज आहे? बाकी कोणाबरोबर चढ उतार कमी अधिक झालं तरी चालत पण धंद्याबरोबर इमानदारी करावं आणि इमानदारी बरोबरच भांडवलदारीची गरज आहे. कशाची गरज आहे? भांडवलाची. गुंतवणुकीसाठी कशाची गरज आहे? भांडवल. कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्य कर्म स्वभाव. वैश्याची 3 कर्म सांगितली. कृषी म्हणजे शेती, गौरक्ष म्हणजे गायीचं रक्षण आणि तिसरं वाणिज्य म्हणजे व्यापार. 3 काम. त्यात व्यापार करायचा म्हणलं की गुंतवणुकीसाठी कुणाची गरज आहे? स्वस्त वस्तू विकी महागाचे स्वस्ताच्या काळात खरेदी थोडा भाव वाढला की विक्री. तेवढ्या कालावधीत गुंतवणुकीसाठी गरज कोणाची? भांडवलाची गरज. म्हणून भांडवल अति महत्वाची गोष्ट. इमानदारी बरोबरच भांडवलदारी बी लागते. भांडवल
बोलणं असेल हे बघा, होलसेल दुकानदार किरकोळ विक्रेत्याला माल देत नाही. देतात का? बरं द्यावा का? जरा बोला, द्यावा का? देऊ मी नाही मग. रोकड खरेदीचे दोन फायदे कोणते कोणते? एक तर भावात थोडी सूट मिळते. रोकड खरीददार रोकटोक बोलतो, आमचं रोकड आहे. मग ती मालकच म्हणून मला सांगते सततचं गिरायक रोकडचं गिरायक जर 2-5 रुपयानं भावात सूट मिळते आणि माल निकसून घेता येते. खराब लागला तर वाजून सांगता येते हे खराब वापस. पण उदारी उसनवारी मध्ये या गोष्टी चालत नाही. असेल तसं खपून घ्यावं लागतं. काय भावात सूट मिळत नाही काय, आणि माल बी खराब मिळत. त्यामुळं रोकड खरेदीदाराला हा दोन फायदे. हा एवढंच आहे. सत्ता वैगुण्य म्हणतात त्याला शास्त्रामध्ये. काय म्हणतात? वैगुण्य म्हणा की वैभिन्य म्हणा. शास्त्रामध्ये 3 प्रकारच्या सत्ता सांगितली: पारमार्थिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि प्रातिभाषिक सत्ता. होणारा व्यवहार हा त्याची त्या सत्तेत होतो, विषम सत्तेत व्यवहार होत. समान सत्ता विषयाविरोध हा साधक होईल किंवा बाधक होईल, पण व्यवहार हा समान सत्तेत होतो, विषम सत्तेत व्यवहार होत नाही. आता आपलं कीर्तन कशातलं? पारमार्थिक सत्तेत. कीर्तन कशात मोडते? पारमार्थिक सत्तेत मोडते. होणारा व्यवहार ज्याची त्या सत्तेत होत असतो. व्यवहारामध्ये पैसा हे भांडवल आहे. एकंदरीत व्यवहारातली टोटल उलाढाली कशावर आहे? पैशावर आहे. खरेदी विक्री देणं घेणं कशावर चालतं? पैशावर. पैसा हे माध्यम आहे. व्यवहारामध्ये पैसा हे भांडवल आहे. परमार्थात पैसा हे भांडवल नाही. लक्षात ठेवा. परमार्थ जर पैशावरच चालत असता तर या मोठ्या मोठ्या उद्योगपतींनी एखाद्या खरेदी करून टाकला असताना लागल तसं दिलं असतं. 2 आनंदवाडी किती न्यायच्या? 1 टन भरून न्यायचा. त्याचा एवढा रेट लागल. पैशावर परमार्थातली खरेदी विक्री होत नाही. आणि व्यवहार हा ज्याची त्या सत्तेत होतो. अवकल्पना करा. एखादा माणूस झोपताना फिल्टर पाण्याचं जग उशाला घेऊन झोपला आणि स्वप्नात कामेने व्याकुळ झाला. काय? स्वप्नात तहानेनं व्याकुळ झाला. आता पाणी नाही का? पाणी आहे, तहाने लागली. व्यवहार साध्य का नाही? पाणी व्यावहारिक सत्तेतले आणि तहान स्वप्न म्हणजे प्रातिभाषिक सत्तेतली. दोन्हीचा काय होत नाही? व्यवहार होत. अवकल्पना करा. पूर्वीच्या काळात करडी जास्त असायची. इकडे होते का करडी? करडीचे पेटे बांधायला चॅप्टरीच्या बदाट्या काढायची लोक. ती कॅप्टा एक जण स्वप्नात कॅप्टा तोडा गेला. काय? त्या जातीची एक विचित्रता आहे. कोणाची? कॅप्टाची. अल्टरनेट पद्धतीनं पानं असतात त्याची. एका आडी एक, सरळ एका खाली एक नाही.
एक आडी एक पान राहत आणि काठी दोन प्रकारची वास शेंड्याला बसल्या हमल पंचायत हुकवाचा बारदाना खाली त्याच्यामुळं एका पानावर पाय दिला आणि दुसरं पान तोडायला गेल्यावर तिसऱ्या पानाचा काटा टोचला आणि वेदने पोटी कुऱ्हाडी हेबळली आणि पाय दिलेल्या अंगठ्यावर कुऱ्हाडीचा तोडा बसला मिलशील तुटली रक्तच थांबना मग त्यानं आता जखम जोड वगैरे जी बांधून तिथं गप्प बसाव का दवाखाना गाठावा काय करावं तुमचं काम होतं शाबास इकडं काही अहो जखम जोड बांधून त्यानं गप्प बसाव का दवाखाना गाठा पण स्वप्नात तो बसला एवढं लक्षात ठेवा आगा स्वप्नीची घाला त्याला हलवून जाग करणं हीच आवश्यक त्याला दवाखाना जखमजुडीची काही गरज विषम सत्य व्यवहार होत नाही आपलं कीर्तन परमार्थातलं परमार्थिक सत्तेतलं भांडवल गाठी तरी विश्वास झालो ते झालो निश्चय दास न पाही मागील तेवास पुढती सोस सेवेचा परमार्थातलं भांडवल कोणतं विश्वास ही परमार्थातलं भांडवल तुम्हाला घरी झोपला येणार का माणसाला घरी झोपा येणार का तिथं काय येऊन बसलीत माणसं कीर्तन ऐकल्यावर चांगले विचार मिळतात आणि श्रवण आणि मुक्ती मिळते असा आपला काय विश्वास आहे त्याच्या पुढात काय विश्वास या साऱ्या गोष्टी कशा केल्या जातात विश्वासानं केल्या जातात विश्वास नसेल त्याचा परमार्थ बी नसेल हे लक्षात ठेवा काय बघा भांडवल नसल्यावर होलसेल दुकानदार म्हणून मला वाजवून सांग काय कांगाराला माल देऊ काय कांगाराला माल आणि देऊ बी नाही लांब कशाला आम्ही कसली विक्रेते आज आनंदवाडी उद्या दुसरं गाव आमचं फिरतं दुकान आमचं कसलं दुकान आहे फिरतं दुकान आहे किरकोळ विक्रेते आम्ही काय करतो होलसेल दुकानदाराकडून माल आणतो आमची एक दुकानदार आळंदीला एक तिहुला एक पैठणला हे आमचे कोण आहेत होलसेल दुकानदार आहे त्या दुकानातून माल खरेदी करतो मग आम्ही खरेदीला त्यांच्याकडे गेलो की होलसेल दुकानदार आम्हाला सांगतो ए दुकानदार धंदा नीट करायचा का हो मग कांगाराला माल देत जाऊ होलसेल दुकानदार आम्हाला मार्गदर्शन करते काय म्हणते काय पैठणच्या दुकानदाराने आम्हाला सांगितलं क्रोधी अविश्वासी त्यासी बोधकेचा व्यर्था कुली वाचा शिनवू नये अविश्वासू माणूस त्याला माल द्यायचा असल्या कांगाराला माल द्यायचा त्याचा विश्वास नसेल विश्वास ही परमार्थातलं काय भांडवल आहे विश्वास नसेल त्याला ज्ञान सांगायचं ना हे होलसेल दुकानदार आम्हाला सांगतो होलसेल दुकानदार बी काही पदरमोड करायलेत का
त्यांनी विभागातून काढून बाजारात मांडलंय का? नाही. होलसेल दुकानदार ज्या गोडाऊन मधून माल आणते, होलसेल दुकानदार ज्या गोडाऊन मधून माल आणते त्या गोडाऊनच्या मालकाने त्यांना सांगितलंय काय, कांदाराला माल देऊ नका. काय कोणीले भांडण 4 वर कोडा करायचा. कोणीले भांडण धन्याचा हा माल, येथे मी हा माल भारवाही. कोण आहे? हो, तुकोबार आहे. स्वतःला काय म्हणायले? संप्रदायाची कळस संत आहे. कोण? तुकोबार आहे. आणि स्वतःला काय म्हणाले? हमाल म्हणा. हमाल म्हणल्यावर आपल्याला उच्च दर्जा वाटतो का कनिष्ठ? आहे ना? त्या शब्दाचा अर्थ कळावा. शब्दाचा अर्थ कळाल्यावर शास्त्रामध्ये 2 प्रकारचे हमाल आहेत. एक संधिरूप हमाल आणि विग्रहरूप हमाल. संत विग्रहरूप हमाल. तुम्ही आम्ही संधिरूप हमाल. संधिरूप आणि विग्रहरूप दर्शन हमाल हमाल आहे. तुम्ही आम्ही. संत कसले हमाल आहेत? विग्रहरूप. विग्रहरूप कसं आहे? स्वतःला हमाल म्हणाय, इथे मी हमाल भारवाही. आधी करून संत मंडळी हमालच आहेत, पण कसले हमाल आहेत? विग्रहरूप हमाल. विग्रहरूप म्हणजे शब्दाकडे लक्ष द्या. आमचे तुकोबारा हा माल आहे. माल लक्षात केलं की नाही? काय विग्रह करायचा ना? हा माल आहे. माल आमचे संत म्हणजे माल आहे. त्याच्यामुळे हमालच पण विग्रह रूप आहे. ही ज्या वेळेला खरेदीला जातात कुठं? गोडाऊनकडं. गोडाऊनच्या मालकाने ह्यांना सांगितलंय कांदाला माल देतो. 8व्या अध्याय सुंदर चिंतनात भगवान बोलून गेले. ज्ञानमाख्यातम गुह्याद्विहतरं मया विंशैतदशेषेण यथेच्छसि तथा कुरु. भगवान म्हणतात अर्जुना, अथति इति ते ज्ञानम किं ज्ञानम गुह्यात गुह्यतरम. जे गुह्यातलं गुह्यतर असलेलं ज्ञान आतापर्यंत ते ज्ञान कुणाला सांगितलं? जन्मदाते आई वडिलांना सुद्धा होत. जे न संगेची माता देवकीशी, जे न संगेची पित्या वसुदेवाशी, जे न संगेची बंधू बळीभद्राशी. ते गुह्य तुम्हाला नाही, अर्जुनेशी बोल. अर्जुनाला ज्ञान सांगितलं. अर्जुना हे बघा, आता मला काही माहित काही गोष्टी अनुभवातले वेगळ्या असतात. मला पक्क माहित नाही, पण माणसं म्हणते तू काय कुठेही नाही माणूस उकलला तर तिथं उकलतो म्हणून. घरी म्हण. पण भगवान स्वतः सांगतात, देवी लक्ष्मी एवढी जवळी तेही न देखे या प्रेमाचे सुख. एवढी लक्ष्मी जवळची, पण तिला देखील हे ज्ञान सांगितलं. अर्जुना, गुह्यातलं गुह्य ज्ञान मी तुला दिलं. आणि पुढे शब्द वापरले, यथा इच्छसी तथा कुरु. तुझी जशी इच्छा होईल असं कर, असं देव बोलला. आणि गप दिशी देवाच्या लक्षात आलं का अर्जुन कांगाला माल देईल. काय होईल? कांगाला माल देईल. की देवानं ब्रेकवर पाय दिला, सांगे अर्जुना थांब थांब थांब. यथा इच्छसी तथा कुरु. पण काय
4 लोकाला सोडून कुणाला बी सांग. किती लोकाला? अर्जुनालाच का सांगितलं? बाकी त्याला का सांगितलं? जन्मदाते आई वडील वगळले, भाऊ वगळला, पत्नी वगळली. त्याच कारण आहे अर्जुन हा पात्र सुमन आणि शुद्धमती अनिंदकु अनन्य गती पैदा गौप्य हितया प्रती चाबलिजे सुखे सुमनवाणी शुद्ध मत. अर्जुनाचं मन चांगलं, मतीना बुद्धी चांगली आणि आनंद. परमार्थात सर्वात वाईट बिमारी कोणती? माणसं परमार्थ बिंबीच्या देटापासून करते. यारवळी देव भेटाव खरा. फक्त निंदेमुळं काय व्हायला? नांगूर फिरायला. निंदेमुळं म्हणून अनिंदकु अनन्य गती या 4 गोष्टी अर्जुनाकडे होत्या. त्यामुळं अर्जुनाला खुल्या दिल्यानं देवानं सांगितलं, वाजवून सांगितले, अर्जुना 4 लोकांना सोडून द्या. कोणी 4 जण सिरियल प्रमाणे त्याच्या खालचा श्लोक. इदं निनादवस्काय ना भक्ताय कदाचन न चाश्रूषवे वाच्यं न च मां योऽभ्यसूयति. भगवान म्हणतात अर्जुना, इदं ते न तपस्काय अतपस्कायम इति न तपस्कायम. सांगितल्याप्रमाणे वागत नसेल, करीत नसेल, त्याला ज्ञान सांगायचं नाही. एक अभक्ताय कदाचन, अभक्त असेल कदाचित सुद्धा त्याला ज्ञान सांगू. न चाश्रूषवी वाच्यम. अर्जुना, तू सांगतोस, तुझ्यावर अथवा तुझ्या शब्दावर जर त्याचा विश्वास नसेल तर अशा नमुन्याला ज्ञान सांगायचं. किती झाले? आणि अर्जुना, तू सांगून पुढे निघून गेल्यावर महाग कुचाकुची करीत असेल, असल्या नमुन्याला चकली अवचकलीनं देखील ज्ञान सांगायचं न च मां योऽभ्यसूय. चमाम यहा म्हणजे जो असूय, असूय शब्दाचा अर्थ आहे निंदा. असंतात सूयते की असूयते, असूय म्हणजे निंदा. तो पुढे निघून गेल्यावर महाग निंदा करीत असेल अशा नमुन्याला अजिबात ज्ञान सांगायचं. त्याच्यामध्ये 3ऱ्या नंबरचा आहे, तुझ्यावर अथवा तुझ्या शब्दावर त्याचा विश्वास नसेल असल्या अविश्वासूला ज्ञान सांगायचं नाही, म्हणजे माल द्यायचा नाही. गोडाऊनच्या मालकाने होलसेल दुकानदाराने सांगितलं, होलसेल दुकानदार आम्हाला सांगितलं. आता एखाद्याकडे कसं असते महाराज, पैसा भरपूर, काही काही माणसं व्यवहारात अशी आहेत, पैशाला माप नाही, मशनीत मोजाय, हाताने मोजणं होत नाही, या उडा पैसा आहे, म्हणजे भांडवल भरपूर. त्या येण्या जातीला गुंतवणुकीचं ज्ञान नाही, धंद्याची चॉईस जमावला, निवडीताना योग्य धंदा निवडला पाहिजे. आता गांजाचा धंदा रुपयाला 4 रुपये मिळते, डबल नाही चौपट, नाही चौपट. 1 रुपयाची पुडी आणली की एका पुडीच्या 2 करून 2 रुपयाला ऐकल्या की किती व्हायला? चौपट कमाई. 2 नंबरच्या धंद्यात चौपट कमाई. पण काय? पण एकच आहे, आम्ही विनोदानं सांगत आहोत, ती मराठीतलं हिंदीत घुसत आहे.
मराठीतलं हिंदीत घुसत. आता हल्ली माणसं बरीच सुशिक्षित आहेत, शिकलेले. राष्ट्रभाषा हिंदी जवळजवळ सर्वांना कळते टीव्हीच्या ह्याच्या माध्यमातून. कालांतराने एखादा माणूस जर आला विचारला, वो पहला गांजे का धंधा करता था, कैसा रहा उसका? नहीं, उसका तो चौपट हो चुका है. हिंदी ज्याला कळती तर माझं बोलणं कळणार. उसका तो चौपट हो चुका है. चौपट होने का नाम सुपड़ा साफ होणे. हिंदी मधलं चौपट म्हणजे असलंय विधान. याचा अर्थ धंद्याची चॉईस जमावला. केवळ भांडवलावर फायनल धंदा योग्य निवडला पाहिजे. धंदा असा असा मला दुर्दैवाने कोरोना सारखा जर वैचित्र्यपूर्ण काळ आला आणि जागतिक लेवलचं संकट म्हणा, जागतिक लेवलची मंदी आली म्हणा, धंदा झाला नाही हरकत नाही. धंदा झाल्यामुळे नफा गेला कमीत कमी मुदल जागेवर हो का नाही. मुदलामध्ये पडे तोटा ऐसा खोटा बुद्धी नाही ना बघायला हरकत नाही. कमीत कमी मुदल तो जागेवर हो, पण मुदला तोटा होत असेल तुकोबऱ्या म्हणतात असला धंदाच काय कृती होता का केलं का नाही. तरी धंदा कशासाठी करते माणूस. तुका म्हणे लाभ होया तो व्यापार. त्याला काय शिकवायची गरज आहे म्हणतात. ज्याच्यात थोडं ना थोडं कमी जास्त हाताला लागलं पाहिजे. काही दुर्दैवानं नाही मिळत आणि नाही नाताला कमीत कमी मुदलचं जागेवर राहू का ना. तुकोबरा एक स्पष्ट म्हणतो. तुकोबरा म्हणतात हे भल्याग्रस्त काय केलं. जन्मायोनी काय केली मुद्दल गमाविले. काय उपयोग कमीत कमी मुदलचं जागेवर राहू. नाही धंदा होता नाही नफा होता. जुन्या काळात उदाहरण सांगत असतात. जुन्या काळात सावकारकीची पद्धत होती का. सावकारकी म्हणजे सौकी का नाम सावकार. रुपयाला बस. ती मोठ्या माणसाच्या जवळ काही माणसं चहा पाण्यावर पडून असतात. त्यांचं काय काम फक्त हवा उतरू द्यायची नाही. आणि वैशिष्ट्य महाराज त्यांचं काय आपल्याकडे जेवढी बी पंप आहेत ना त्याची वाय सर खराब होती. त्यांचं वाय सर खराब होत. पंप मारला की हवा बस. सावकाराच्या बगल बच्चांनी पंपिंग केलं. हो सावकार, अरे बाजारात 10 रुपये शेकड्यानं पैसा मिळाला. रुपयाला 1.25 रुपये काय. सावकार टाईट झाला. ते जुन्या खतवणीची 2-4 गिराईक आली. आल्यात सावकाराने वाजवून सांगितलं, हो पहिल्या सरकार आहे ना आपला आता. तुम्ही आता पहिल्यावर जाता चौघ म्हणले होता काय पंचायत आली आता चौघांनी एकमेकांना नजर मिळवण्यात ठराव पास केला. उरलं तरी कमी नाही. एकानं 1.25 केलं, एकानं 1.5-2.5 केलं, एक तर म्हणला 3.5. दुसरा जी उठला ती म्हणला हे बघा द्यायच्या टायमाला तोंड वाकडं करण्यापेक्षा आता स्पष्ट बोललेलं बघ. 4च्या पुढे आपली काही हैसियत नाही. कोणाला घ्यायचं असेल की काम होईल, नाही तर 4वर तटीला पाय देऊन बसली किंवा चौघ. पण महाराज बाजूला एक खंदानी बदमाश बसलेलं होत.
कसलं खानदानी बदमाश, त्याच्या पिढ्या गेल्या त्या बदमाश पिढ्यान पिढीचा धंदा होता. ती बदमाश उठलं ना आलं महाराज, त्याला वाजवून सांगितलं, "ओ सावकार, मला किती मी दिवाळ बिल काय चालत म्हणजे या म्हणजे आज बैठकीला 2 लाख देणं होत असतील तर 10 म्हणल्या 12 बंडपद सावकार होत खिशे चापले म्हणला आहे. हो हो याच बैठकीला 2 लाख. महाराज की समोरच कसलं होत खानदानी बदमाश मुरलेले होत ती धंद्यात. सावकाराने काढले बंडल हातात टेकले, हे 2 लाख याच बैठकीला बैठक मोडायची नाही. त्यानं हातात बंडल घेतले तर तिला पाय देऊन उभा राहिला. सावकार वाजवून सांगायला 4 चौघातली गोष्ट, 4 साक्षीदार उभ्या आयुष्यात 11ची भाषा आपल्याला जमणार कशाची 11 आणि 9 माझ्या खानदानीत नाही म्हणला 10 म्हणजे 10. तुम्हाला ती खोकर चटली माहिती तुम्हाला एकटे भेटा मग सांगतो तुम्हाला. सावकार थांबून गेलं, विचारात पडलं सावकार 2 लाख 10 मधल्या आनंदाच्या भरात बनलं घेतली ती चलत राहिली. सावकार घरी आलं, तुकोबराच्या काळातला सावकार चिमणी लावली लिहित बसलो. वा ती लिहित बसलं रात्रभर. 2 लाखाचं महिन्याला 10 एवढं व्याजाला व्याजन मूळ रक्कम मिळून त्याच्या पुढच्या महिन्यात किती 12 महिन्याचा तक्ता पूर्ण करूच उजडलं की तुकोबराया आले. राम 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 महाराज बोला माणसं सावकार कसं आहे त्या बाका महाराज तुमच्या पायाच्या पुण्याईनं पाया कालचीच गोष्ट आहे. फसवणीची 1 सोडून 4 आलती. 4च्या पुढे ह्याकाचा पाय वडाना काय देवानं माणूस पाठवून दिला म्हणता. मला लय आवडलं महाराज, रोकटोक बोललं बघा आणि 2 लाख घेऊन गेले. तुकोबाऱ्या म्हणले प सावकार त्याच काही लिहून घेतलंय का म्हणले नाही. मग सावकार उचलला ना अभंगात मुदल नाही हाता व्याज मारावे लेखिता. तुम्ही व्याज लिहूनच मारा, मुद्दल येतोय का ती बघा. याचा अर्थ असा आहे केलाच धंदा किमान पक्षी मुदल तरी जागेवर. पहिली गोष्ट ह्या बघा तुम्हाला मुद्दल सांगतो म्हणजे धंदा करायचं कळत. बरोबर आहे. हा मुद्दल सांगतो म्हणजे पुढच्या माणसाला धंदा करायचं कळत. बघा मुद्दल आपण माणसे हा ऐकलं का नाही ऐकलं डबल ऐका. मुद्दल काय आपण माणसं आहोत हे आपलं मुद्दल आहे. बरे आपण माणसं आहोत याच्यात कोणाला काही शंका आहे का? नाही आपण थडथडीत माणसं काय महाराज आपण माणसं आहोत. मनुष्यत्व हे आपलं काय मुद्दल आहे. जमलंच माणूस म्हणून जन्माला आलाय त्याला जमलंच डायरेक्ट देव मनुष्यपण तरी साधी नारायण नाहीतरी हिन पशुहुनी नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती देवची होईल म्हणती ती होती तरी का चित्ती न धरावे. जमलंच माणसानं देव हा चांगलाच होता संत हा
नाहीच एवढी उंची गाठता आली वीर शूर तरी काय अहिल्याबाई सारखं सुरत्व तरी गाजवावं नाही वीर शूर होता आलं निदान भजन तरी व्हावं भजन मी नाही जमलं कमीत कमी माळकरी तरी ही काहीच नाही जमलं तर माणसं राग सावरून आल्यावर निदान माणसाची पावलं उमटावीत पूर्ण कळलंय का नाही कळलं राग सावरून आल्यावर आनंदवाडीची प्रथा कशी का नाही इकडे बघत माणूस अहो राग सावरून आल्यावर माणसं असं झाकलेलं उचलून बघती आणि अशी प्रदक्षिण करून बाहेर चहा पेत पेत मग तिथून गेले कमीत कमी तिथं माणसाची पावलं उमटली तर समजायचं मुलाला मुबल जाग्यावर आपण कोण आहेत माणसं आहेत पुन्हा माणूस म्हणून जन्माला आला की समजायचं मुदलाला मुदल तिथं जर कुत्र्या मांजराची पावलं उमटली ग बाप हे समजायचं मुदलात काय झाला आता माझं वाटत नसे भय दिवसे दिवस चालत जाय येथे मी येऊन केले पाय आणि नाही तुझे पाय आठविले महाराज शहाणी माणसं दिवस मावळाच्या घरजवळ पूर्ण कळायला का नाही का नको 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 शहाणा त्याला म्हणावं कुणाला केस पिकलेत त्याला नाही शहाणा त्याला म्हणावा की जो दिवस मावळाच्या घरजवळ करतो त्याला शहाणा दिवस मावळून गेल्यावर आधारात चापा चापे असते मुक्काम सापडेल म्हणून सांगताय शहाणी माणसं शहाणा तो धनी येतात म्हणून शहाणी माणसं दिवस मावळाच्या आत घर जवळ करतात नाही काही दुसरी कमाई करता आली कमीत कमी माणूस म्हणून तरी जन्माला येऊ एवढं बी कमवून ठेवलं तर समजायचं मुदलाला मुदल कायम म्हणून धंद्याची निवड योग्य जमली पाहिजे विश्वास रूपी भांडवल कोणत्या धंद्यात गुंतविले माहित नाही संताची पाय हा माझा विश्वास विश्वास रूपी भांडवल कुठं गुंतविले संतांच्या संतांची पाय हा आमचा धंदा आहे संतांची पाय हा आमचा धंदा आहे धंदा कसला आहे हा धंदा असलाय महाराज हत्ती के पाव में सबके पाव वाली बात है जगामध्ये जेवढे धंदे त्या सर्व धंद्याचा या धंद्यात अंतर्भाव काही मागा मिळतंय का मिळत नाही हातले दुकान पढी तैसा आहे वाण काय ज्याला जसा वानवाळा पाहिजे तसा जे जया पाहिजे ते संत सज्जनी मांडले दुकान आणि जे जया मुक्ती मुक्ती फुकाच असे तात्पर्य काय जगामध्ये जेवढे धंदे त्या सर्व धंद्याचा आमच्या धंद्यात काय अंतर्भाव आहे या दुकानाला मिळत नाही असा जगात मालच नाही किती बी महागडी वस्तू मागा जगात सर्वात महाग काय असं वाटतं उगाच आपल्या चर्चा काय कसं सांगायचं जगात सर्वात महाग काय जगात चाललंय
सर्वात महाग देव म्हण. देव सोपा आहे. सोनं मिळविता येईल, देव मिळविता येईल. जगात सर्वात दुर्मिळ का आहे? देव आहे. पण आमच्या दुकानाला खरी प्राप्तीशी उपाय धरावे संताची पाय. हा आमचा धंदा. धरावे संताचे ते आणि आमचा धंदा सोडलं कोणत्याही दुकानाला का संतावीन प्राप्ती नाही. ऐसे वेद देती ग्वाही. संतापायी माथा ठेविता सद्भावे. तेने भेटे देव. अब काही मागा सुख सुख एक हेच इच्छा. बहुपारी सुखानुपम्य संताची चरणी. सर्व सुखे आधी संताची देखी. त्यामुळं आमच्या धंद्यात मिळत नाही असा मालच नाही. प्रमाणात तशी काही बोगस दिल्यावर मी बी घेत नाही. प्रमाण समर्पक दिल्यामुळं कधी कधी काय असतं, काही माणसानं गुटावळून ब्याज आहे. एखादा चट्या मुठ फुटाव हाणून जात असते. एका जनार्दनी मांडलेले दुकान इथून बोलाविना सर्व वस्तू. कसं आहे, या दुकानाला मिळत नाही असा मालच नाही. काही मागा. काही लेकर मागी काय काही काही दिली का नाही. मोतीराम महाराजांच्या फळाची 100-125 लेकर आता त्यांच्या लेकराली लेकर झाली. काय काय मिळत नाही दुकानात. काही मिळत नाही. असली पावर आहे. म्हणून आमचा धंदा कसला आहे, सर्व धंद्याचा ज्याच्यात अंतर्भाव. सुख मागा, प्रेम मागा, काही मी मागा. मिळते का मिळत नाही. ताकद आहे धंद्याची अर्थात. म्हणून तुकोबाय म्हणतात विश्वास रूपी भांडवल कुठं गुंतविले आपण. संताची पायी समाधान. पण कधी कधी काय असते बघा, भांडवल भरपूर आहे, धंदा नंबर 1 आहे, पण वर्षे जर त्या धंद्यावर व्हिजिट म्हणजे साधी भेट देणं होत नसेल आणि मेहुण्या पाहुण्यावर धंदा अवलंबून असेल, पुढचं कळलं माणसाला. बऱ्याच लोकांनी बायकाचे भाऊ आणून धंद्यावर ठेवले. सख्या भावाला कोपर खेळी आणि बायकाचे भाऊ धंद्यावर. ती येतानाच बुका नाही तांबे हळद घेऊन येते. त्याला ह्याच काही घेणं देणं नाही. जग जाहीर आहे. धंदा स्वतः केला तर दुसऱ्यावरील विसंबला त्याचा कार्यभार बुडाला. जो आपणची कष्टात गेला तोची भाला. स्वतःच कष्ट करावे लागतात. धंदा दुसऱ्यावर अवलंबून होत नाही. महाराज जुनी गावठी म्हणे फुटावणी शाळेत जमत नाही. याचा अर्थ स्वतः धंदा करावा. तुकोबाराय म्हणले आम्ही कसे शेवट कस आहे म्हणतात विश्वास रूपी भांडवल आम्ही कुठं गुंतविले. संतांचे पाय उठला धंदा. या धंद्यात विश्वास रूपी भांडवल गुंतविले. धंदा त्याचा भांडवल असं धंदा चांगला असं, पण ज्याची चिकाटी आहे त्याचा धंदा आहे. चिकाटी म्हणजे धंद्याला चिटकून राहावं लागतं. असं चिकाटीनं जी त्याचा धंदा. त्याला आपल्या व्यवहाराच्या भाषेत पाठपुरावा म्हणा. कोणत्या कामाचा काय असला पाठपुरावा चिटकून खायला पाहिजे. साहेब आमची आई पुढच्या दिवस
पुढचे साहेब अरे थोडं साहेब यायचे थांबले त्यामुळे बरं असं नुसतं टचिंग मध्ये राहिलं की त्याला वाटतं कान आपण नाही म्हणलो होता आता उद्या असं टचिंग मध्ये पण कैच्या फाईली कुजून गेल्या माहितच त्याच्यासाठी धंद्याला काय व्हावं लागतं असं चिटकून राहावं लागतं शेती करा नोकरी करा काही करा पण कसं राहावं लागतं चिटकून तुकोबरा म्हणजे आम्ही काय केलं सर्व भावी दास धारून त्यांचा कसं असतंय आता थोडं व्यवहारातलं बोल प्रत्येक व्यक्तीच्या किती बी बायको बऱ्या कलरची बघून आणली तरी आईविषयी प्रेम आहे का नाही भावना आहेत का नाही बायको किती बी जरी चांगली आणली असली आणि किती बी बायको ताडकाला असला तरी थोडं तो आहे आई बदल भावना नसेल बायकोच्या मोहात अडकल्यामुळे आईकडे जात नसेल टाळीत असेल पण आई बदल भावना आहेत का नाही एवढंच बोला आहेत का नाही आहेत का नाही आहे वडिला बदल ठीक आहे थोडं कमी अधिक असली चुलता चुलती थोड्या भावना मामा मामी मावशी काका थोड्या भावना प्रत्येकाबद्दल सासू सासरे मेहना मेहनी सारू थोडं भावना मग आता थोड्या भावना चौकडत गुंतल्यावर परमार्थात काय राहील आम्ही एक विनोदान दृष्टानं सांगत असतो कल्पना करा एखाद्या व्यक्तीच समजा माणूस आपल्या आनंदवाडीचा माणूस प्रयत्नवादी असल्यामुळे त्यानं महाराज पालम सारख्या बाजारच्या गावात जिथं 150 खेड्याचा बाजार होतो पालमला कितीचा बाजार आहे 100 खेडे तालुका प्लेटचं गाव 150 खेड्याचा बाजार भरणारं गाव चौकडलं गिराईक ज्या चौकात येतो अशा मेन स्पॉटवर दुकान नंबर 1 स्पॉट नंबर 1 माल बी नंबर 1 भरलेला आणि बाजार दिवाळीचा बाजार दिवाळीचा महाराज उदबत्ती ओवाळायला आता शेटर वर करायचं तेवढ्यात फोन वाजला हॅलो कोण दुकानदार हो मीच बोलतो काय कळली का बातमी नाही कळली अति तुमचा लाडका धाकटा मेहमान सासरा जागेवर शॉट त्याची बॅटरी उतरल्यामुळे पुढे बोलणं झालं नाही सासर फोन लावल्याबरोबर तर साऱ्या रडापाड्या मंडळी एकच म्हणली असेल तसं निघून या मग आता कसं करायचं तुम्हाला इतकं विचारलं मला बायको नसल्यामुळे इतकं जेद मिळणार बायकोने बोलायचं की आता शटर वर करून धंदा करायचा का तिकडे जायचं कसं करायचं गपचीप दुकान बंद करून जावं लागेल का नाही मग आता धंद्यावर काय फिरलं परिणाम झाला का नाही झाला माल नंबर 1 स्पॉट नंबर 1 दुकान नंबर 1 गिराईक तोंड काढू देत नाही एवढा बाजार दिवाळीचा पण करता काय असली घटना घडल्यावर मेहुण्या पाहुण्याबद्दल असलेल्या पाहुणी पोटी तिकडे जावं लागेल तर बरं समजा एखादा माणूस जाऊ म्हणण्यात शटर वर केलं आणि तसाच जर धंदा करीत राहिला तर पक्का ध्यानात ठेवा जिंदगीभर घरात बिना भूताची भांडी वाजत असतो एखादी हाडळ लागलेली जाणत्या जुनत्या कोण काढता येईल बाई लागलेली कशानच निघत म्हणून गपचिप त्या वेळी मार्गात तिकडे गेल्यावर धंद्यावर पाणी फिरलं का नाही म्हणून तुकोबरा म्हणतात आम्ही
जेवढ्या नात्या गोत्याबद्दलच्या भावना आहेत त्या पिना बोर्डातूनच उपशिल्यात आणि वन वे ट्रॅफिक केली. विश्वास सर्व भावी दास घालू त्यांचा. आता नात्या गोत्यातल्या भावना कशा केल्यात आम्ही वन वे केल्या. तसा सुंताची पायी हा माझा विश्वास सर्व भावी दास झाला. सर्व भावनेनं त्यांचं दास होण्याचा हेतू काय माईकच्या पुढच्या बोलावं लागतं. त्यांचं दास होण्याचं कारण सकारात्मक तेची माझी हित करी तेच चलावलाच तेच धान्य व्यावृत्ती करतो तिच्या कारा बाकीच्याची व्यावृत्ती करण्यासाठी चकार असतो. तुम्ही इकडे म्हणल्यावर दोन चार माणसं म्हणते कोण मी मग मला तुम्हीच मग बाकीची व्यावृत्त होता. अन्य व्यावृत्ती करतो तिच्या कारा संतच हित करू शकतात याचा अर्थ ही ताकद दुसऱ्याकडे हित नाही ठावे जननी जनता संत कसे शोधून आले हिताहित जगाचे. आणि संतांचं वैशिष्ट्य कसं हिताहिताचं ज्ञानही आहे आणि विशेष कळकळ तळमळ द्या. येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून त्याची माझी हित करी. म्हणजे काय तर हित शब्दाचा सरळ अर्थ हित ते करावे देवाचे देवाचं नाम चिंतन करणं याला हित म्हणायचं. आता देवाचं नाम चिंतन करणं याचं नाव हित आहे. पण हिताचा कळस बरं म्हणतात संतांना सोडल्यावर दुसऱ्याची हितची माझी हित करी. पण हित करतात म्हणजे जिने हा गोपाळ कृपा करी. देवानं कृपा करणं हा हिताचा काळ आहे. शेवट आहे कळस. पण देवानं कृपा करणं हे प्रोसिजर थोडं कसं आहे लेंदी प्रोसिजर आहे. लंब चवडे महाराज. कारण देवानं कृपा करणं एवढं सोपं आहे का? देव कृपा करील मग काय लाज राखी एवढं सोपं नाही. देवानं कृपा करणं सोपं आहे. सोन्याचे पर्वत पर्वती पाषाण अवधी रानो रान पर्या दुर्लभ विठोबाची पाय अनेक उपाय नचलती येथे. त्या जगाच्या मालकानं कृपा करावी एवढंच सोपं. एवढ्या लांबच्या प्रवासाला साधं काय होत असत. मग अशा कामाला का लंबा चौडा प्रवास. त्या अशा वेळेला यदा कदाचित साधक थकला भागला तर संत काय करतात. भागलिया मज वाहतील कडिये त्यांची आणि जोडे सर्व सुख. त्यांची आणि जोडे सर्व सुख म्हणून तिची माझी हित करीत सक जेणे हा गोपाळ कृपा करी. कसे असते गिराईक इमानदार पाहिजे तसा दुकानदारांनी थोडी गिरायकाबरोबर इमानदारी केली पाहिजे. गिराईक समजा आर्थिक सोर्स मधून इमानदारी करीत असेल तर दुकानदारांनी बी जरा गद्दारी करू नये. दुकानदारांनी बी थोडी का होईना गिराईका बरोबर काय केलं पाहिजे इमानदारी. दोघांची एकमेकाबरोबर इमानदारीला कसं असते बघा सांगतो. जुनी म्हण एका हातानं द्यायचं आणि एका हातानं घ्यायचं. असंच का कसं एका हातानं द्यायचं आणि एका हातानं 6 महिन्यानं घ्यायचं का? बरेच दुकानदार असे एखादा महत्वाचा आयटम मागायला गेलं दुकानात जरी माल असला तरी काही दुकानदार अशी चक्कर येत. आता मिळणं गेलंय ती कुठंच
असं अगदी शासनानं बंदी आणल्यापासून आता मिळत नाही माल कुठे दुकानात आहे पण त्याला बुकिंग करावं लागेल चालेल मग बघू महिना 2 महिने काय मग करा आपल्या नावानं बुकिंग बुकिंग करायला पहिला पैसा मग त्या गिरायकाची 5-25 हजार घ्यायचे बुकिंग करायचं आणि महिना 2 महिने मधून मधून गिराईक येऊन विचारलं होय दुकानदार आपलं नाही कंपनीला काय झाले एकट्यान दुकट्या माणसासाठी माल तयार करायला परवाना आणि मग आलंय परवाला गिराईक आपल्यासारखंच मिळालंय तर 2 दिवसात बहुतेक चालू होईल पुढच्या महिन्यात गिराईक इच्छाला गेले का हळूच म्हणायचं नाही परवाला गाडी लोड करणार होते बहुतेक आज झाली असं लांबीत 2-3 महिने पैसे वापरायचे आणि दुकानातला माल काढून द्यायचा परवा माल आला म्हणायचा काय मग ही गिरायकाबरोबर दुकानदाराची काय अवघातदारी हा दोन्हीचा व्यवहार रोखतो बघा भांडवलाचं नाव काय विश्वास बघा आता काही गोष्टी ऐकून कळतात काही बघून कळतात सांकेतिक असतात आता माझ्याकडे बघावं लागेल तुम्हाला त्याच्यासाठी नाही म्हणजे एकूण तो तुमची लक्ष ठेवलं आता माझ्याकडे बघा थोडं काय हा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास इकडं हा विश्वास जेणे हा गोपाळ कृपा हा विश्वास हा गोपाळ कृपा हाला हा तर दुसरीकडं सर्व भावी दास झालो किती भावे सर्व भावे दास झालो त्यांचा